खूप स्वतःची अशी छान चव येते। ही एक छोटीशी टिप तुमच्यावर मी आज शेअर करते। बऱ्याचदा काय होतं की मी बघितलं प्रत्येकाच्या घरामध्ये कोणताही पदार्थ बनवताना धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला किंवा असे काही ठरलेले मसाले फिक्स असतात आणि ते सगळं घालून पदार्थ आपण बनवतो आणि त्या पदार्थाची चव आजची पण तीच, उद्याची पण तीच, परवाची पण तीच, म्हणजे कोणती भाजी बदलते पण मसाले मात्र बदलत नाहीत। पण आधीच्या काळामध्ये कसं होतं माहितीये, अगदी साधा सोपा म्हणजे हातात सापडतील ते मसाले घेतले, फ्रेश मसाले घेतले आणि पटापट स्वयंपाक बनवला। त्यामुळे त्या भाजीला किंवा त्या आमटीला किंवा त्या पदार्थाला स्वतःच्या जे भाजीची चव आहे ती यायची। त्यामुळे आजचा पदार्थ उद्या दुसरी भाजी जरी असली तरी ती वेगळी लागायची। आता तसं होत नाही। आता कोणती भाजी, आज भेंडीची भाजी तोच मसाला, उद्या गवारीची भाजी तोच मसाला, असं करत जाऊ नका। प्रत्येक खेपेला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मसाले चेंज करत राहा, म्हणजे तुमचा पदार्थ रोज वेगळी वेगळी चव येईल आणि खूप टेस्टी लागेल। आम्ही जीएसबी लोक काय करतो, मोस्टली घरामध्ये फ्रेश मसाले तयार करतो। म्हणजे नारळ आमचा बेसिक असतो, पण त्याच्यामध्ये जे घालणारे जिन्नस असतात, मग तो खडा मसाला असू दे किंवा धणे जिरे असू दे, दर खेपेला वेगवेगळं घालतो आणि फ्रेश मसाले तयार करतो। त्यामुळे त्या पदार्थाला खूप स्वतःची अशी छान चव येते। ही एक छोटीशी टिप तुमच्यावर मी आज शेअर करते।